प्रत्येक जण काहीतरी आयुष्यामध्ये ध्येय ठेवून पुढे चालतो, बरोबर. बरेच जण ते ध्येय लवकर ठरवतात, बरेच जण ते उशिरा ठरवतात. प्रत्येकाला दिशा ही वेळोवेळी मिळतच असते, त्यासाठी वेळ काळ वेळ ठरलेली असते, ती हळूहळू आपल्यासमोर येतच असते. तसंच की आज एका शिक्षक म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात मोठा गुरु मानला जातो, बरोबर. आईनंतर दुसरे जीवन जसं गुरुची भूमिका बजावणारे म्हणजे शिक्षकच असतात, बरोबर आहे का. आईनंतर सगळ्यात जास्त हाताला न धरता पण कान पकडून शिकवणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते. गुरुने दिलेली शिकवण ही आयुष्यभर आपल्या लक्षात राहते, त्याच पावलावर पाऊल टाकून आपण चालण्याचा प्रयत्न करत असतो. असाच गुरु आपल्या सर्वांना लाभलेला आहे. तो गुरु हा शिक्षक रूपी असतो. हा शिक्षक रूपी प्रत्येकाला गुरु लागतो, पण त्या शिक्षकाच्या पोटी जन्म आणि शुभेच्छा देणार आहोत. तर आणि पुढील आयुष्याच्या सुखमय आणि आनंदमय शुभेच्छा त्यांना देणार आहोत. तर आज इथं बसलेले उत्सव मूर्ती ते म्हणजे मिलिंद पुरुषोत्तम दीक्षित राहणार बाई यांचा जन्म सुद्धा बाईमध्येच झाला. बाईमध्ये झाल्यानंतर शिक्षण आईकडे नसल्यामुळे शिक्षणासाठी जास्त फिरावं लागलं नाही, कारण की शिक्षक म्हटले की जास्त बदलीचा प्रश्न येत नाही, बरोबर. आईकडे दोघे सुद्धा शिक्षण सेवेमध्ये असल्यामुळे संस्कार हे आपोआपच जसे आपल्यावरती घडले जातात तसे त्यांच्यावर सुद्धा घडले गेले आणि त्यातूनच त्यांचं शिक्षण 1ली ते 4थी वाईमध्ये झाले. तिथून नंतर 7 नंबर शाळेमध्ये 5 ते 10 वाई हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाले. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी इथे कॉलेजमध्ये झाले आणि ग्रॅज्युएशन हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे राहुरी विद्यापीठ इथे झाले. बीटेक सरांनी मानपत्र घेऊन पदवीधर झाले आणि त्यानंतर त्यांनी खूप धडपड केली लागते, स्वतःची मेहनत द्यावी लागते आणि त्यासाठी बरेच जणांना आयुष्य खर्च करावं लागतं, पण ते यश यांना 15 वर्षांमध्ये मिळालं गेलं आणि ते 15 वर्षांमध्ये ते एज्युकेशन खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कृषी सहाय्यक या पदासोबत रुजू झाले. तिथे त्यांनी 21 वर्ष आपली सेवा दिली आणि त्यानंतर आता रिटायर होण्याआधी 2 वर्ष कृषी पर्यवेक्षक या पदासोबत त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. असे त्यांनी जवळपास 23 वर्ष कृषी खात्यामध्ये सहकार्य केले आहे आणि त्यामध्ये त्यांनी कोणतेही मानसिक त्रास न देता कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे की कृषी लोकांना शेतकरी लोकांना सहकार्य गरजेचे असते त्या पद्धतीचे सहकार्य करून त्या लोकांना सुद्धा समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही तर खरं तर एक स्वतःसाठी समाजसेवा सुद्धा आहे, जेणेकरून माणूस ही या गोष्टी करत असताना या समाजसेवेचं सुद्धा एक प्रकारचं मान ठेवून काम करत असतो आणि हा सेवेचा कालावधी पूर्ण केला. यामध्ये खूप अडीअडचणी त्यांनी सुद्धा सहन केल्या, पण प्रत्येकाला घडत प्रवास केल्याशिवाय दिवस पुढे जात नाही, बरोबर आहे ना. सहज कोणाला काही घडत नाही. सकाळचा सूर्य उगवण्यासाठी रात्री संपूर्ण रात्र होण्याची वाट पाहावी लागते आणि सकाळचा पहिला क्षण जो पहाटेचा असतो तो बघण्यासाठी डोळ्यामध्ये त्राण असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये हे मोठे पद घेण्यासाठी सुद्धा अपरंपार कष्ट करणं गरजेचं आहे आणि ते कष्ट करून हे त्यांनी पद मिळवून घेतलेलं आहे. त्याचे अशा अडचणींचा सामना करत त्यांनी ह्या पदामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता स्वतःची सर्व्हिस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यांच्यासाठी खरंच एकदा मनापासून जोरात टाळ्या वाजवा. आता गेल्या वर्षी त्यांचे शरीर आणि त्यातूनही त्यांनी सेवानिवृत्तीच्या 1 वर्ष जे शिल्लक राहिले होते ते सुद्धा त्यांनी अगदी प्रामाणिकपणे
तयार होतो. अशीच राहू दे जीवनात एक घडी, अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात एक घडी अशीच राहू दे. रंगविली मनात चित्र देखणे, आवडे वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नातील चांदणा जीवास लागू दे. जीवनात एक घडी अशीच राहू दे. जीवनात एक घडी अशीच राहू दे. पाहू दे असेच तुला नित्य हसता, जाऊ दे असाच काळ छत्र झेलता. मिलनातला प्रेमगीत धन्य होऊ दे. जीवनात एक घडी अशीच राहू दे. जीवनात एक घडी अशीच राहू दे. सत्कारमूर्ती गुरिंदरची, त्यांची पत्नी संगीता आणि थोरात मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना आहे. आत्तापर्यंत त्यांनी रिटायरमेंटपर्यंत आयुष्य हे त्यांनी अतिशय ध्येयपूर्ण, ध्येयवादी, ध्येयात वेढलेले अशा अवस्थेत त्यांनी काढलेला तिचा त्यांचा इतिहास त्यांनी आता प्रियंकाने सांगितला. पहिल्यापासूनच अभ्यास व्यक्तिमत्व होतं, पण योगाने रात्री आल्यानंतर प्रियंका मला बोलली की दोन शब्द बोलवलं. मला वाटतं बोललंच पाहिजे, त्याशिवाय पटणार नाही, म्हणून मी दोन शब्द वास्तविक आम्ही रिटायरमेंट सुद्धा एकमेकांच्या हाताने लावतो. त्यांचं कृषी क्षेत्र आहे, माझं शैक्षणिक क्षेत्र आहे. आमच्या दोघांच्या लग्नाची सुरुवात सुद्धा एका जोडलेल्या नात्याने सुरू झालेल्या दोघांचे पत्नीच्या दोघी एका घराच्या असून दोन्ही सुलभ बहिणी हवी ती त्यांची मैत्री नातं हे जोडलं व्यवहार. पण त्यानंतर मैत्रीचा अनुभव अगदी जिव्हारी अंतर्मनात बोलला गेला आणि त्यामुळं आज कृषी क्षेत्राचे संबंध असताना सुद्धा पावसाचा अनुभव होतोय. त्यांच्या दृष्टीने अतिशय सुखदायक घटना आहे की शेतीविषयी संपर्क असताना सुद्धा आगमन होतं. एक शुभदायक घटना आहे त्यांच्यासाठी आणि मला ते आनंद आहे. त्या मैत्रीसाठी मला दोन शब्द आठवतात त्यांनी. ती मैत्री खऱ्या अर्थाने त्यांनी लागली आनंद बोलली. हा मित्र भेटला, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आता हा मित्र भेटला. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा. त्यांना साथ देणारी संगीता ही हिच्याबद्दल बोलायला उभ्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंगी आता उत्तरण दिलं. गेल्या वर्षी कठीण प्रसंग आला होता त्यांच्या घरामध्ये. त्या कठीण प्रसंगाला सुद्धा खंबीर कशी साथ द्यायची ही जोडी समोर एक मला साथ देत आठवण लागली. साथ देण्यामध्ये संकटात सुद्धा साथ देणारी सहज आहे. त्यांचे पती विश्वासपूर्ण एकमेकांचे सांग उंबराचं झाड असतं ते कुठेही तुझ्या आयुष्यात साथ देणारी ही उंबरासाठी जोडी. आणि मग माझ्या आयुष्याला आतापर्यंत एक प्रकारे सहकार्याची भूमिका ठेवली. या जोडीसाठी आता रिटायरमेंट होताना त्यांचं आयुष्य
त्यांचं आतापर्यंत कारकीर्द पुढचं दीर्घायुष्य अतिशय सुखदायी राहावं, आरोग्यदायी राहावे हे आमच्या बोलवले परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द. बाहेर थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे मान्यवरांना येण्यास थोडासा उशीर होत आहे. जसे मान्यवर येतील तशीच त्यांची ओळख केली जाईल, कारण की ज्या मान्यवरांचं नाव घेतलं जाणार आहे ते कोण आहे हे कळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मान्यवरांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि ते म्हणजे आपले माननीय श्री राहुल पोतदार अकलूज इथून आलेले आहेत. त्यांच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि आपली उपस्थिती आणि वरुण दादाची उपस्थिती त्या सोहळ्यामध्ये अत्यंत आनंद करत आहे. तर या निमित्ताने मी मिलिंद भाऊ आणि संगीताताई यांना भावी आयुष्यासाठी फार शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य आरोग्याच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने सर्वच बाबतीत बरोबराटीचं जावं एवढी शुभेच्छा मी देतो. आणि मला त्या निमित्तानं माहिती देण्याचं मागे लावलं याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. प्रत्येक प्रगतीमध्ये त्यांच्या सुद्धा शुभेच्छा असतात, त्यांचं सुद्धा आपल्याला कळत पाठवलं असतं. त्यांना त्यांचं वय थोडंसं जास्त असल्यामुळं त्यांना सध्या आपली नेमकं स्थिती दर्शवता आलेली नाहीये, पण त्यांनी सुद्धा आपल्या दीक्षित सरांसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी एक आपण जोरात टाळ्या वाजवूया. प्रथमतः मी धन्यवाद मानते होते की मला या ठिकाणी एक संधी दिली आहे. माझ्या आपण कळत न कळत चांगल्या पद्धतीनं पुढचा त्यांचं जे आयुष्य आहे हे सुखाचे समाधानाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावं यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. कारण आमचे सख्खे शेजारी, परंतु कधीही कुठल्याही गोष्टी आम्हाला त्याचा कधीही म्हणजे आवाज सुद्धा नाही काढायचा कधी असं नाही. काका तर एकदम शांत स्वभावाचे, म्हणजे माझ्या शेजारी म्हणून मला जे त्यांचा जो सहवास लाभलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. आणि असं हे जे शेजारी असतात तेव्हा खरोखर घरामध्ये त्यांच्याही आणि आमच्याही घरामध्ये, कारण शेजारी चांगले असणं हे अतिशय महत्त्वाचं असते बघा. त्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान पण सुंदर आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. तर अशा या दीक्षित सरांना आणि मॅडमना आम्हा सर्वांच्या अपार्टमेंटतर्फे आणि या ठिकाणी सर्व महिला उपस्थित राहिलेल्या आहेत त्या सर्व महिलांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी माझं एक छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवते. आणि या पद्धतीनं त्यांचं आयुष्य हे पुढचं पुन्हा चांगल्या पद्धतीने जावं अशी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी धन्यवाद. इकडं बघा सर, इकडं बघा, एक मिनटं. हा, एक मिनटं आतला जरा ना. एक मिनटं. कल्याण बाबूचं सत्कार ओंकारच्या समोर. जमलेल्या सर्व नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. इथे आत्ता संध्याकाळची वेळ आहे, बाहेर पावसाळी वातावरण आहे, बाहेर गेलो आपलं पावसाळा अडकून पडू, आपला त्रास होईल, आपल्याला घरी यायला उशीर होईल, अशा सर्व शक्यता असताना सुद्धा ते गावातून आले त्याबद्दल समाजाला आभार मानतो आणि माहिती असतो. इकडे
इकडे बघा. आणि श्री धर्माधिकारी येत आहेत त्यांच्यासाठी एकच जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. जवळ या की, जवळ या की मॅडम, या की आतमध्ये. जोरात टाळ्या वाजवायच्या. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते, गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे.
आहे संपलेला आहे. तर हा कार्यक्रम 4:05 वाजता सुरू होणार असेल. हो नक्की नक्की. तरी असेल आजच्या कार्यक्रमाचं नियोजन मिलिंद पुरुषोत्तम दीक्षित यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात ते कृषी पर्यवेक्षक म्हणून जे निवृत्ती केली त्यांना त्याबद्दल त्यांना कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्याबद्दल मी सर्व उपस्थितांना त्यांच्या गोपनीयतेसाठी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि त्यांना योगायोग असा की हा कार्यक्रम आज आयोजित केला आज त्यांचा मला वाटतं वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला मुलींनी सांगितले की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा योगायोग आम्ही म्हणून आम्ही या दिवशी कार्यक्रम आयोजित करत आहोत. तर दोघा वयस्तांना या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो व इथून पुढचं आयुष्य त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्यदायी जावं ही सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो. तर मिलिंद साहेबांचा आणि माझा परिचय मनात खूप लहानपणा वाटतो. म्हणजे मला वाटतं मी 4थी किंवा 5वीला असेल त्यावेळेस मिलिंद साहेबांचे वडील गुरुजी ते आम्हाला प्राथमिक शिक्षण म्हणून कोकणीला त्यांनी शिकवायला होते. मिलिंद साहेबांचे वडील ते माझे गुरु होते. आणि खरं तर मी माझं भाग्य समजतो की मी राहायला आल्यानंतर गुरुजींचं संपूर्ण आयुष्य किंवा संपूर्ण कार्यकाळ बरोबर गुरुजींचा आशीर्वाद मला शेवटपर्यंत जाता येईल मी माझं भाग्य समजतो. मिलिंद साहेबांचं बघितलं मी की पहिल्यापासूनच खूप सिन्सिअर प्रत्येक म्हणजे शिक्षणात असं मला वाटते त्या काळात मला मिलिंद साहेब मला वाटते आपण शिष्यवृत्ती 4थीला त्यावेळेस तुम्ही शिष्यवृत्तीत लागला होता. म्हणजे लहानपणापासून बरोबर ते खूप हुशार होते. आणि त्याच्यानंतर त्यांना BSc केल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत जो प्रारंभ केला त्यांचं कामाची पद्धत कधीकधी स्वतः करून बघितली. स्वतःच्या कामात एवढी कार्यतत्परता असायची की स्वतःच्या कामात कुणी असा फॉल्ट त्यांना कधी काढलेला म्हणजे आवडत नसे पण कधी कुठली चूक झाली असेल किंवा वरिष्ठांनी त्यांना कधी कामाच्या संदर्भात कधी त्यांना काय चुकीचं केलं असेल असं मला वाटत नाही. खूप कामात त्यांची तत्परता असायची. किती वाजता काम वाटते त्यांना पाचणी महाबळेश्वर वाई आणि सातारा या ठिकाणी काम केलं. पण नाही मी आता कार्यक्रमात आहे. त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे बदली झाली तरी सुद्धा कर्मचारी नाही मी मधुरा गार्डनला कार्यक्रम चालू आहे आत्ताच चालू झाला. कारण त्याच्या कामाची पद्धत पण इतरांपेक्षा वेगळी होती. कुणी असं कामात काम त्यांच्याकडे घेऊन आला की त्यांचं ते त्यांच्या पद्धतीने ते काम झालेलंच असायचं. मध्यंतरीच्या काळात त्यांना थोडासा महाबळेश्वरच्या वातावरणाचा थोडासा त्रास होत होता. मला बाईंनी सांगितलं की आता मिलिंद साहेबांना थोडंसं त्रास होते तर ते कामाला जात नाही. तुम्ही म्हटलं सर कामावर शासकीय काम आहे तुम्हाला काय वाटतं तर तिथला रस्ता आपण महाबळेश्वरला पालखीने सातारा पण हे करूया. तर मला वाटतं त्यावेळी मिलिंद साहेबांच्या सल्ल्यानं आम्ही महाबळेश्वरवरून सातारा त्यांची ट्रान्सफर करून घेतली. त्याच्यानंतर त्यांना आजपर्यंत जी काय शासकीय सेवा केली खरोखरच सर्वांना ऑफिसमध्ये असं शेतकऱ्यांबद्दल असं अगदी आठवण आहे की त्यांना शासकीय सेवा दिली. आता ते मला वाटतं ऑक्टोबरमध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आमच्या उमा रेसिडेन्सी परिवाराच्या वतीनं मिलिंद साहेब आणि त्यांच्या सुंदर पत्नी संगीता वहिनी यांना सर्वांच्या वतीनं मी
शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं एवढी मी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि माझे शब्द निघतो. आणि आरोग्याचे भरभराटीचे जावं अशी मी त्यांना स्वामींच्या चरणी त्यांनी प्रार्थना करतो. हा चला करा कर. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे. फुलेला जरी बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्या